यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुष्यजत्ये सर्वसंकल्पसन्न्यासी योगारूढस्थ दोच्यते. 4. यदा जेव्हा ही निश्चितपणे न नाही इंद्रिय अर्थेषु इंद्रिय तृप्तीमध्ये न कधीच नाही कर्मसु सकाम कर्मांमध्ये अनुष्यजते युक्त होतो सर्व संकल्प सर्व भौतिक इच्छांचा संन्यासी योग आरूढ योगारूढ किंवा योगामध्ये उन्नत तदा त्यावेळी उच्चते म्हटला जातो. जेव्हा मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक इच्छांचा त्याग करतो तसेच इंद्रिय तृप्त्यर्थ कर्मांमध्ये आणि सकाम कर्मांमध्येही प्रवृत्त होत नाही तेव्हा तो योगारूढ झाल्याचे म्हटले जाते. तात्पर्य जेव्हा मनुष्य भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो स्वतःही तृप्त होतो आणि याप्रमाणे तो इंद्रिय तृप्ती किंवा सकाम कर्मामध्ये संलग्न होत नाही. यथार्था कर्म केल्या वाचून राहूच शकत नसल्यामुळे अन्यथा कर्म केल्यापासून राहूच शकत नसल्यामुळे त्याला इंद्रिय तृप्तीमध्ये रत व्हावेच लागते. कृष्ण भावनेशिवाय तो सतत स्वकेंद्रित किंवा व्यापक स्वार्थ कर्माच्या शोधातच असतो. परंतु कृष्ण भावना भावित मनुष्य हा श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरिता सर्व काही करू शकतो आणि त्या योगे तो इंद्रिय तृप्तीपासून पूर्णपणे अनासक्त राहू शकतो. ज्या मनुष्याला या गोष्टीचा साक्षात्कार झालेला नाही त्याला योगरूपी सोपानाच्या सर्वोच्च स्तराप्रत उन्नत होण्यापूर्वी भौतिक इच्छांतून मुक्त होण्यासाठी यंत्रवत प्रयास करावे लागतात.